आज आपण एका अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा अभ्यासपूर्ण आढावा घेणार आहोत. एक अशा व्यक्ती ज्यांनी प्रायोगिक रंगभूमी आणि तळागाळातील सामाजिक चळवळ यांची अतिशय सुरेख सांगड घातली. आपण बोलत आहोत सुषमा प्रभाकर देशपांडे यांच्याबद्दल. कला आणि वास्तव यांची सांगड कशी घातली जाते हे समजून घेण्यासाठी चला तर मग थेट सुरुवात करूया. 2500 विचार करा, हा फक्त एखादा आकडा नाहीये. एकाच नाटकाचे तब्बल 2500 प्रयोग करण्याचं हे एक अफाट थक्क करणारं यश आहे. कोणत्याही कलाकाराच्या रंगभूमीवरील प्रभावाची आणि त्याच्या सातत्याची ही एक प्रचंड मोठी पावती आहे, जी त्यांच्या मुख्य कलाकृतीचं यश दर्शवते. तर आजच्या या प्रवासात आपण नेमक्या कोणत्या टप्प्यांमधून जाणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण पाहणार आहोत प्रायोगिक रंगभूमीची पाळेमुळे, त्यानंतर सावित्रीबाई फुले पर्व, मग जागतिक रंगमंच आणि संत स्त्रियांचे आवाज, त्या पुढचा टप्पा म्हणजे तळागाळातील चळवळ आणि बचत गट, आणि शेवटी प्रमुख पुरस्कार आणि सन्मान. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. प्रायोगिक रंगभूमीची पाळेमुळे, एक भक्कम पाया. त्यांच्या या सर्जनशील प्रवासाची नेमकी सुरुवात कशी झाली ते पाहूया. 1955 सालचा जन्म. सुषमा देशपांडे यांचा मूळ पिंडच मुळी प्रायोगिक रंगभूमीचा. त्यांची कलात्मक पाळेमुळे मुळातच या प्रायोगिक रंगभूमीवर घट्ट रुजलेली होती. प्रस्थापित चौकटी मोडणाऱ्या आणि नवीन वाटा शोधणाऱ्या रंगभूमीवर त्यांचा कलात्मक पाया कसा रचला गेला हे समजून घेणं इथे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता आपण वळूया त्यांच्या कारकिर्दीतील दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे. सावित्रीबाई फुले पर्व, एक एकाकी पण प्रभावी प्रवास. त्यांची सर्वात गाजलेली कलाकृती कशी आकाराला आली ही निर्मिती प्रक्रिया खूप रंजक आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर अत्यंत सखोल ऐतिहासिक संशोधन केलं. दुसरी पायरी म्हणजे या संशोधनावर आधारित त्यांनी व्हय मी सावित्रीबाई हे अत्यंत प्रभावी चरित्रनाट्य लिहून काढलं. आणि तिसरी, सगळ्यात धाडसाची पायरी म्हणजे त्यांनी नेहमीच्या बहुपात्री नाटकांपेक्षा पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. हे नाट्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पारंपरिक सादरीकरणाला फाटा देत एकपात्री स्वरूपाची निवड केली. एकपात्री म्हणजे नेमकं काय, तर सादरीकरणाची अशी एक अनोखी शैली जिथे एकच कलाकार सर्व पात्रे आणि भावना रंगमंचावर जिवंत करतो. सावित्रीबाईंचा विचार अत्यंत थेटपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी ही एकपात्री शैली अगदी अचूक ठरली. आता येतो आपला तिसरा टप्पा, जागतिक रंगमंच आणि संत स्त्रियांचे आवाज, कथेचा विस्तार. त्यांच्या कार्याची व्याप्ती कशी वाढली ते आता आपण बघूया. त्यांचं हे विस्तारित कार्य फक्त महाराष्ट्रापुरतं किंवा भारतापुरतं मर्यादित राहिले नाही बरं का. एशियन नाईट्स या उपक्रमाद्वारे त्यांनी आपल्या नाटकाचे प्रयोग थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशातही नेले. इतकंच नाही तर त्यांनी संत स्त्रियांचे ऐतिहासिक आवाजाला साद घालत बया दार उघड या आणखी एका महत्त्वाच्या नाटकाची निर्मिती केली. यातून त्यांनी इतिहासातील संत स्त्रियांचे विचार रंगमंचावरून अतिशय ताकदीने जगासमोर मांडले. आता आपण वळणार आहोत चौथ्या टप्प्याकडे, तळागाळातील चळवळ आणि बचत गट, कलेतून प्रत्यक्ष कृतीकडे. हा रंगमंचावरून थेट गावाकडच्या मातीत झालेला प्रवास आहे. 23 पुन्हा एकदा एक अत्यंत बोलका आकडा आपल्यासमोर आहे. हा आकडा म्हणजे तब्बल 23 वर्षांचे अथक परिश्रम. खेडेगावातील स्त्रियांमध्ये प्रत्यक्ष सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी दिलेली ही 2 दशकांहून अधिक काळाची बांधिलकी आहे. खरंच हे खूपच प्रभावी आहे. आता तुम्हाला बचत गट ही संकल्पना नक्कीच माहिती असेल. बचत गट म्हणजे खेडेगावातील स्त्रियांचे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी बनवलेले स्वयंसहाय्यता गट. सुषमा देशपांडे यांनी या संकल्पनेसाठी तब्बल 23 वर्ष प्रत्यक्ष तळागाळात जाऊन काम केलं. ग्रामीण महिलांना सक्षम करण्याचा हा एक अत्यंत भक्कम आर्थिक आणि सामाजिक पाया होता. आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे काम केवळ गट स्थापन करण्यापुरतं मर्यादित नव्हतं. या चळवळीला वैचारिक पाठबळ देण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि या महिलांना संघटित करण्यासाठी त्यांनी मुक्ताईची पाऊलवाट हे मासिक देखील चालवलं. स्वयंसहाय्यता गट चळवळ टिकवून ठेवण्यासाठी हे मासिक एक अत्यंत महत्त्वाचं साधन ठरलं. जर आपण त्यांच्या या दुहेरी प्रवासाकडे नीट पाहिलं तर एका बाजूला आपल्याला रंगभूमीवर सावित्रीबाई फुले यांचे विचार जिवंत करणारे 2500 एकपात्री प्रयोग दिसतात आणि दुसऱ्या बाजूला
तोच विचार प्रत्यक्ष कृतीत आणत ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून दिलेली 23 वर्ष आणि मुक्ताईची पाऊलवाट मासिकाचं कार्य दिसतं. कलेतील विचार आणि प्रत्यक्ष जगण्यातील संघर्ष यांचा हा एक विलक्षण संगम आहे. आणि आता आपला शेवटचा 5वा टप्पा, प्रमुख पुरस्कार आणि सन्मान. संस्थात्मक पावती. मोठ्या संस्थांनी आणि शासनाने त्यांच्या कार्याची दखल कशी घेतली ते पाहूया. अर्थातच त्यांच्या या एवढ्या मोठ्या कार्याला योग्य ती संस्थात्मक पावती मिळालीच. त्यांच्या वय मी सावित्रीबाई या बहुचर्चित नाटकाला खुद्द महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला. तसंच संत स्त्रियांवरील बयादार उघड या त्यांच्या नाटकाला प्रतिष्ठित असा महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारही मिळाला. तर आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणामध्ये आपण जी ही संपूर्ण शैक्षणिक कालरेषा पाहिली तिची एकदा उजळणी करूया. 1955 मध्ये जन्मलेल्या एका कलाकाराने प्रायोगिक रंगभूमीवरून आपला प्रवास सुरू केला. पुढे ऐतिहासिक संशोधन करून व्हय मी सावित्रीबाई हा मैलाचा दगड ठरलेला एकपात्री प्रयोग उभारला. त्यानंतर आपली कला केवळ मंचावर न ठेवता तब्बल 23 वर्ष ग्रामीण महिलांच्या बचत गटांसाठी झोकून दिलं. आणि या सर्व प्रवासाला पुढे शासनाचे आणि महत्त्वाच्या संस्थांचे मोठे पुरस्कार मिळाले. कला ते कृती हा अफलातून प्रवास आहे.